गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण पाठीमागच्या लेक्चरला फ्रेंच राज्यक्रांतीचे काही परिणाम पाहिलेले. आता राहिलेले परिणाम आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. याच्यामधला पहिला परिणाम आहे सुधारणावादी प्रवास प्रारंभ झाला. की स्वातंत्र्य, समता, बंधुता, उदारमतवाद, एक राष्ट्रीयत्व, वर्गविरहित समाज इत्यादी बाबींची जी पूर्तता फ्रान्समध्ये झाली. हे फ्रेंच राज्यक्रांतीने खऱ्या अर्थाने जुलमी राजेशाही नेस्तनाबूत केली. अमीर उमरावांची सरंजामशाही नष्ट झाली. त्यांची मालमत्ता जप्त झाल्यामुळं काय झालं, मानवास बंदमुक्त करून सुधारणावादी प्रवास सुरुवात करावी झाली. तर या प्रजासत्ताकामुळे काय झालं, यालाच प्रजासत्ताक म्हणायचं. प्रजेची सत्ता निर्माण झाली. प्रजासत्ताकामुळे मध्यमवर्गीय राज्यकारभार पाहू लागले आणि मग याच्यामुळे काय झालं, जे आजपर्यंत जे दुर्लक्षित घटक होते, शेती, व्यापार, उद्योग, हे घटक पुढे आले विकासासाठी. या घटकांकडं विकासाचं माध्यम म्हणून पाहिलं जात नव्हतं, तर एक चैन विलासाचं माध्यम म्हणून पाहिलं जायचं. आता मध्यमवर्गीयांनी या शेती, व्यापार आणि उद्योगांकडे काय झालेलं आहे, एक प्रकारचं विकासाचं द्योतक म्हणून पाहिलं या घटनेकडं. आणि याच्यामुळे देशाचा विकास होऊ शकतो, आपलाही विकास होऊ शकतो आणि आपण विकसित होऊ शकतो. ही जी सुधारणावादी भूमिका आहे ना, ती सुधारणावादी भूमिका या सुधारणावादी म्हणजे ह्या फ्रेंच राज्यक्रांतीतून झालेली दिसून येते. यातून प्रेरणा घेऊन युरोपातील अनेक राष्ट्रात सुधारणा पर्वाला सुरुवात झाली. म्हणजे आजपर्यंत शेतीकडे काय होतं, ही सरंजामशाही प्रथेमुळे फक्त त्याच ठराविक लोकांचं चैन आणि विलासी जीवन जगण्यासाठी उपयोग केला जायचा. तर तसं न करता मध्यमवर्गीयांनी काय केलं, याचं वितरण केलं आणि सर्वांच्या विकासाचं माध्यम म्हणून त्याच्याकडं पाहिलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं हा फ्रेंच राज्यक्रांतीचा हा परिणाम असलेला दिसून येतो. याच्यानंतर धार्मिक परिवर्तन झाले. आपण बघितलं, प्रोटेस्टंट क्रांती, जी कॅथॉलिक पंथीयांच्या जी काय जी राजकीय परिस्थिती निर्माण केली होती, निर्बंध लादून लोकांवरती ते अत्याचार करत होते, त्याला तोंड दिलं, विरोध केला आणि प्रोटेस्टंट क्रांती झाली. आता त्या कालखंडामध्ये धर्मसत्तेचा समाज मनावरती तेवढा परिणाम होता, प्रभाव होता. धार्मिक सत्ता ही पैसे मिळवण्याचं मुख्य साधन झालेलं होतं. म्हणजे आपण बघतो क्रुसेड्स निर्माण झाले. त्या क्रुसेड्समध्ये धर्मगुरूंनी काय केलं, पापमुक्तीचे दाखले द्यायला सुरुवात केली आणि लोकांना युद्धामध्ये समाविष्ट करून घेतलं. म्हणजे धर्माला खूप महत्वपूर्ण स्थान असलेलं दिसून येतं. तर या राजसत्तेच्या पाठिंब्यामुळे काय झालं होतं, धर्मसंस्थेतील भ्रष्टाचार काय होता, वाढत गेलेला होता. मग हे धर्मगुरू सुद्धा काय करत होते, धार्मिक काम न करता चैन विलासामध्ये जगत होते. ते कोणतेही कर भरत नव्हते. जसे सरंजामदार कर भरत नव्हते, तसेच ही सामान्य जनता सुद्धा कर भरत नव्हती. उलट ती सामान्य जनतेवरती धर्मसंस्थेचा टाईट नावाचा एक कर लावत होते आणि ते जबरदस्तीने जुलुमाने ते गोळा करत होते. तर धर्मगुरू तर आपल्या कर्तव्यापासून लांब गेले होते. फक्त ते राजा आणि राणीची मर्जी संपादन करून काय करत होते, आपल्या ऐशारामामध्ये मग्न होते. याचा सामान्य जनतेच्या मनावरती काय होता, प्रचंड प्रभाव पडलेला होता आणि एक राग निर्माण झाला होता या प्रभावात. क्रांतिकारकांनी काय केलं, मग ही चर्चची मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली, त्यांच्या जमिनी काढून घेतल्या आणि राष्ट्रीय सभेने काय केलं, धर्मसंस्थेकडे असणारे जे काही शैक्षणिक अधिकार होते, शैक्षणिक त्यांच्याकडची जी मक्तेदारी होती, ती काढून घेतली आणि सर्वसामान्यांना शिक्षण वितरित केलं. अरे, धर्मगुरूंची पद शासनाच्या माध्यमातून भरली जाऊ लागली. पूर्वी परंपरागत पद्धतीने भरली जात होती. धर्मगुरूंना शासनाच्या माध्यमातून पगार दिला जाऊ लागला. याच्यामुळं धर्मसंस्थेचा जो समाजमनावरती आणि राजकीय व्यवस्थेवरती जो पगडा होता, तो काय झाला, एक प्रकारचा नष्ट झाला. आणि अशा पद्धतीनं फ्रेंच राज्यक्रांतीमुळे काय झालेलं, धार्मिक पावित्र्य राखण्याचं सुद्धा मोठं काम झालं आणि यालाच धर्म किंवा शुद्ध धर्मवाद सुद्धा म्हटलं गेलं. एक शुद्ध धर्म देण्याचं काम या फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून झालेलं दिसून येतं. अतिशय महत्वपूर्ण बदल, अतिशय महत्वपूर्ण घटना दिसून येते फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर पुढचं जे महत्वपूर्ण घटक आहे, तो म्हणजे शैक्षणिक परिवर्तन घडून आलं. या शैक्षणिक परिवर्तनामध्ये राष्ट्राची उन्नती किंवा उत्कर्षासाठी शिक्षण व्यवस्थाच काय आहे, तारक ठरू शकते.
शिक्षणानंच काय होऊ शकतो, विकास होऊ शकतो देशाचा, एक सजग नागरिक बनू शकतो, लोकशाही प्रस्थापित करता येऊ शकते, राष्ट्रनिष्ठा वाढीत लागू शकते. शिकण्याचं माध्यम सुद्धा त्यांनी फ्रेंच भाषा ठेवलं आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू करण्यात आल्या. अतिशय महत्त्वपूर्ण दृष्टिकोन त्यांनी शिक्षणाकडे म्हणून पाहिलेला होता. व्यापार असेल, कृषी, उद्योगधंदे असतील, याच्यातूनच काय होऊ शकतं, आपला उत्कर्ष होऊ शकतो, विकास होऊ शकतो, भरभराट होऊ शकते, याची जाणीव फ्रेंच राज्यक्रांतीनंतर लोकांच्या मनामध्ये निर्माण करून देण्याचं काम या मध्यमवर्गीयांनी करून दिलेलं दिसून येतं. असे काय बदल केले की जेणेकरून शैक्षणिक व्यवस्था सुद्धा फ्रान्समधली बदलली. मग त्यांनी काय केलं तर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या. प्राथमिक शिक्षण आवश्यक करण्यात आलं. किती महत्वपूर्ण गोष्ट आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये प्राथमिक शिक्षण अतिशय आवश्यक कंपल्सरी करण्यात आलं, जो आपण आधुनिक कालखंडामध्ये केला. हीच गोष्ट मध्ययुगीन कालखंडामध्ये युरोपियन देशांमध्ये घडत होती. ही मोठी क्रांती आहे, म्हणून याला क्रांती म्हटलं जातं. जे आजपर्यंत कधीही झालेलं नव्हतं, परंतु ते बदल सार्वत्रिक व्हायला लागले, म्हणून याला क्रांती म्हटलं जातं. 1794 मध्ये 1000 लोकसंख्येपाठीमागे एक शाळा हे तत्व करण्यात आलं. म्हणजे त्यांनी काय केलं, शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं. शिक्षण घेण्याचा अधिकार सर्व लोकांना आहे हे जाहीर करून टाकलं. व्यक्ती स्वातंत्र्य असतील, व्यक्ती विकास असेल, या व्यक्ती विकासाकडे, व्यक्ती स्वातंत्र्याकडे, व्यक्तीच्या गुणांच्या विकासाकडे त्यांनी काय केलं, लक्ष दिलं. ही कल्पना फ्रान्समध्ये विकसित झाली. याच्यातून साहित्य, चित्रकला, संगीत, नाटक या क्षेत्रामध्ये लेखन होऊ लागले. व्यक्ती विकास झाला, सौंदर्यवादी दृष्टिकोन निर्माण झाला. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य जर द्यायचं असेल, हा व्यक्ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्यवादी किंवा सौंदर्यवादी लेखनाचा काय झाला, विकास याच्यामुळे झालेला दिसून येतो. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधामधले जे काही गोष्टी आहेत त्याविषयी लिहिण्याचं काम या कालखंडामध्ये झालं. म्हणजे सौंदर्यवादी वाङ्मय निर्माण झाले. म्हणजे काय की हा एक फ्रेंच राज्यक्रांतीचाच भाग आहे. तर उदाहरणार्थ व्हिक्टर ह्युगो याने ला मिझरेबल हा ग्रंथ लिहिला. सावथीचा जॉन ऑफ आर्क, गटेचा फॉस्ट, ह्या सुंदर कलाकृती ज्या झाल्या, वाङ्मय कृती निर्माण झाल्या, याचं मुख्य म्हणजे काय आहे, या एक आदर्श कलाकृती असलेल्या दिसून येतात. या सौंदर्यवादी कलाकृती लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला काय होतात, विकासास पोषक ठरत असतात. अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, हे शैक्षणिक परिवर्तन झालेलं दिसून येतं. याच्यानंतरचा जो पुढचा परिणाम घडून आलाय तो म्हणजे राष्ट्रवादाचा उदय झाला. आता राष्ट्रवादाचा उदय झाला म्हणजे काय झालं की फ्रेंच राज्यक्रांतीमुळे देश आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला, संपत्तीचं वितरण झालं. क्रांतीपूर्व जो फ्रान्स होता तो दारिद्र्याच्या खाईत होता. राजा, राणी, आमीर, उमराव, धर्मगुरू या लोकांनी काय करायचे, आपल्या ऐशारामासाठी ही सर्व जी काही तिजोरी होती ती खाली करायची. अतिशय म्हणजे देश म्हणून कधी त्यांनी विचार केलेले नव्हते. देशाकडे काय आहे, एक प्रकारचं लूट म्हणून पाहिलेलं दिसून येतं. तिजोरी जी आहे ती आपल्यासाठीच आहे, जनतेसाठी नाहीये, ही गोष्ट निर्माण झाली त्यांच्यातून. देशातल्या समस्येविषयी त्यांना प्रेम नव्हतं, आस्था नव्हती. राष्ट्राविषयी निष्ठा नव्हती का प्रेम नव्हतं. या फ्रेंच राज्यक्रांतीने काय केलं, लोकांमध्ये भावना वाढीस लावली आणि एक प्रकारचं जनतेच्या मनामध्ये प्रेम, आदर, अभिमान निर्माण करण्याचं काम किंवा दिशा देण्याचं काम ह्या एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेतूनच झालेलं दिसून येतं. मग याच्यातूनच काय झालं, इटली, जर्मनी, रशियामध्ये एक राष्ट्रीयकरणाच्या एकीकरणाच्या चळवळी निर्माण झाल्या. आपल्याला पुढच्या सेमिस्टरमध्ये जर्मनीचं एकीकरण त्याच्यामध्ये आपण निश्चितच पाहणार आहोत. म्हणजे आपणच काय करू शकतो, आपल्या राष्ट्राला एकजूट करून आपला विकास करू शकतो. ही गोष्ट फ्रेंच राज्यक्रांतीनं फ्रेंच लोकांच्या मनामध्ये निर्माण करून दाखवली किंवा निर्माण झाली आणि त्याचाच प्रसार इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा झालेला दिसून येतो. म्हणजे एक राष्ट्रीयत्वाचा किंवा एकीकरणाच्या चळवळी ज्या यातूनच निर्माण झालेल्या दिसून येतात. अशा पद्धतीनं हा महत्वपूर्ण परिणाम असलेला दिसून येतो. याच्यानंतर पुढचा जो परिणाम आहे ते आर्थिक भरभराट झाली. व्यापार उद्योगामध्ये प्रचंड
विकास झाला, भरभराट झाली, देश आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला. जो आजपर्यंत दारिद्र्यात होता त्या काय झालेला आहे, त्याला वर येण्याचं काम याच्यातून दिसून येतं. परकीय कर्ज अवाढव्य झालेलं होतं, परंतु ते फेडण्याची ऐपत देशाकडे नव्हती, फ्रान्सकडे नव्हती. फ्रान्सची आर्थिक पत सुद्धा ढासळली होती. राज्यक्रांतीमुळे काय झालं तर ही परिस्थिती बदलली. बोर्बॉन घरांची सत्ता संपुष्ट आल्यानंतर जमिनीचं मालमत्तेचं काय झालेलं होतं, त्यांच्या काढून घेतल्यामुळे वाटप झालेलं होतं. सुबत्ता निर्माण झाली, उत्पादन वाढलं, व्यापार वाढला, कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. फ्रान्स अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, आयात करण्याची गरज पडली नाही. उपासमारीची वेळ आलेली होती. खूप त्याच्यामधून काय झालेले मृत्यू पण झालेले आपण बघितलेले दिसतात. मग याच्यामुळे त्यांचा विकास झाल्यानंतर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा दळणवळणात सुधारणा घडवून आणली, रस्ते बांधले, पूल बांधले, ज्याच्यामुळे काय झालं, वाहतूक जलद गतीनं झाली, व्यापार उद्योग वाढला रस्त्यांमुळे, व्यवसायास सरकारनं पाठबळ दिलं, देशांतर्गत व परदेशी व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. ज्या आजपर्यंत परदेशी व्यापाराकडे कोणीही लक्ष देत नव्हतं, परंतु आता काय झालं, देशांतर्गत असेल किंवा परदेश असेल या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येतं. अशा पद्धतीनं व्यापार उद्योगामध्ये प्रगती केलेली दिसून येते. याच्यानंतर पुढचा जो महत्त्वपूर्ण परिणाम आहे तो म्हणजे विषमतेचा पहिली गोष्ट अंत झाला. या शेकडो वर्ष सामान्य जनता या कराच्या, या धार्मिक बंधनात, राजकीय कायदे कानूनमध्ये अडकून पडलेली होती, दबलेली होती, पिचलेली होती. आता याच्यामुळे काय झालं, ही नष्ट झाल्यामुळे व्यवस्था त्यांना काय झालं, त्यांच्या उन्नतीचा, उत्कर्षाचा मार्ग मोकळा झाला. फ्रेंच क्रांतीच्या उद्दिष्टातच समता हे उद्दिष्ट होतं आणि यामुळे काय झालं, क्रांतिकारकांनी प्रस्थापितांच्या ताब्यातील उत्पादनाची साधनं काढून घेतली. तिथंच खऱ्या अर्थाने काय झालं, एक प्रकारची जी विषमता आहे ती नष्ट झाली. ती राष्ट्राच्या मालकीची आहेत, कोण्या एका व्यक्तीच्या एका वर्गाच्या मालकीची नव्हे. त्याच्यावरती सर्व राष्ट्रातील सर्व जनतेचा, प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असल्याचं तत्व त्यांनी मांडलं. जमिनीचं शेतकऱ्यांमध्ये वाटप करण्यात आलं, कायद्यापूर्व सर्व समान मानले. याच्यामुळेच काय झालं, एक प्रकारचं समतेचं तत्व फ्रेंच राज्यक्रांतीनं दिल्यास आपण पाहिलं. हेच समता निर्माण झालेली दिसून येते. समता समजण्या अगोदर आपल्याला विषमता कळली पाहिजे. मग फ्रेंच राज्यक्रांतीनं काय केलं, मालमत्ता बाळगण्याचा हक्कच त्यांना दिलेला नाही. जे काही उच्चवर्गीय लोक होते त्यांना काय झालं, याच तत्वाला त्यांनी विरोध केला. मग याचमुळं काय झालं, समाजवादाच्या दिशेने सुद्धा त्यांनी पाऊल टाकलेलं आहे. हे फ्रेंच राज्यक्रांतीनंतर राज्यातील सर्व मालमत्ता ही राजाच्या किंवा लोकांच्या मालकीची आहे, ही भावना पक्की रुजली. हे अतिशय महत्त्वपूर्ण बदल झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने आपण हे परिणाम पाहिलेले आहेत. याच्यानंतर पुढचा मुख्य घटक येतो, परिणामामधला मुद्दा येतो, प्रातिनिधिक लोकशाहीची निर्मिती. फ्रान्समध्ये काय झालेली, ही विषमता नष्ट झाली की निश्चितच वातावरण काय झालं किंवा वाटचाल लोकशाहीकडे झालेली दिसून येते. रॉबेस्पियर नावाचा एक दहशतवादी क्रांतिकारक म्हणतो की वरिष्ठ वर्गाविरुद्धचा लढा व सामाजिक परिवर्तन म्हणजेच क्रांती होय. म्हणजे अंतर्गत व बाह्य शत्रूशी केलेला प्रतिकार ही क्रांतीय सदरातच मोडतो. आता याच्यातून काय झालं, सामाजिक सदाचाराची भावना सदैव जिवंत राहील. सामाजिक सदाचार, सद्गुण लोकांचे निर्माण झाले आणि जुलमी सत्तेचा पायाच हा अनीतीचा होता, तो नष्ट झाला. आणि मग याच्यामुळे काय झालं, फ्रान्समध्ये राष्ट्रीय सभेने 1791 मध्ये एक राज्यघटना निर्माण केली आणि नॅशनल कन्व्हेन्शनने 1795 मध्ये नवीन राज्यघटना तयार केली. यानुसार द्विग्रही कायदेमंडळ तिथं निर्माण झालं. त्याचबरोबर स्वतंत्र न्यायालय, निवडणुकीचे तत्व, मतदानाचा अधिकार याची पूर्तता करण्यात आली. थोडक्यात जनतेच्या प्रतिनिधींच्या हाती राज्यकारभार येऊन राजाविरहित राज्याची निर्मिती झाली. हे द्विग्रही कायदेमंडळ तयार करणंच खऱ्या अर्थाने एक प्रकारचं विकासाचं द्योतक असलेलं किंवा लोकशाहीचं द्योतक असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो नेपोलियनचा उदय.
नेपोलियनचा उदय म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचं अपत्य म्हणजे नेपोलियन बोनापार्टला म्हटलं जातं. म्हणजे 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून लोकशाही प्रस्थापित झाली. क्रांतीच्या कालखंडामध्ये युरोपियन राष्ट्रांची आक्रमणे फ्रान्सवर झाली. त्याचा बंदोबस्त पण केला. नॅशनल कन्व्हेन्शननं काय केलं, 1796 मध्ये नेपोलियनला इटलीच्या मोहिमेवर पण पाठवलं आणि 1799 मध्ये इजिप्तच्या मोहिमेवर पाठवलं. या मोहिमेत त्यास अपयशाचा पण सामना करावा लागला. नंतर फ्रान्समध्ये कायदेमंडळ, संचालक मंडळ यांचा संघर्ष निर्माण झाला. या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन काय केलं, नेपोलियन बोनापार्टनं हे संचालक मंडळच बरखास्त केलं आणि कॉन्सुलेटच्या माध्यमातून सत्ता आपल्या हातात घेतली. नंतरच्या काळात फ्रान्स विरोधी राष्ट्रांचा पराभव त्याने केला आणि याच लोकप्रियतेचा फायदा उठवत त्याने 1804 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. अशा पद्धतीने नेपोलियन सारख्या व्यक्तीचा यात उदय झाला आणि मग नेपोलियननं युरोपियन राष्ट्रातले मोठ्या प्रमाणामधले प्रदेश हस्तगत केले आणि फ्रान्सला एका मोठ्या उंचीवरून नेऊन ठेवण्याचं काम या माध्यमातून नेपोलियनने केलं. नेपोलियनचा उदय हा नेमकाच आपल्याला पुढच्या याच्यामध्ये काही घटक त्याच्यामध्ये येतील त्यावेळेस आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीनं आपण ही 16-17 कारणं फ्रेंच राज्यक्रांतीच्या परिणामाची पाहिली. जर कोणाला काही शंका असतील तर त्यांनी निश्चितच प्रश्न विचारावेत. आता हे झाले फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम. याचा परिणाम फक्त फ्रान्सवरतीच नाही झाला तर तो काय झाला, इतर राष्ट्रांवरती पण झाला. आणि फ्रेंच राज्यक्रांतीची महत्वाची जी काही तत्व आहेत ती लक्षात घ्या. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे महत्वपूर्ण आहे. काय निष्पन्न झालं फ्रेंच राज्यक्रांतीतून? एक, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांची जगाला देणगी गेली. 2, राजा हा ईश्वराचा अंश नाही, राजा विरहित सुद्धा राज्य चालू शकतो. माणूस जन्मतः स्वतंत्र आहे. तिसरं, चौथी गोष्ट सिद्ध करून दाखवली की माणूस जन्मतः स्वतंत्र आहे आणि जी काही आपल्या सामान्य जनतेसाठी जर जी एखादी राज्यव्यवस्था नसेल तर ते उलथून टाकण्याचा अधिकार जनतेला आहे. ही तत्व काय झाली, फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून सर्व जगापर्यंत पोहोचली. हे अतिशय महत्त्वपूर्ण असलेले घटक आहेत. आपण या ठिकाणी ह्या भरपूर परिणामांचा उहापोह इथं केलेला आहे. त्याचा थोडक्यात आपण आढावा या ठिकाणी घेऊया. फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम काय झाले ते: सुधारणावादी प्रवास प्रारंभ झाला, धार्मिक परिवर्तन झालं, शैक्षणिक परिवर्तन झालं, राष्ट्रवादाचा उदय झाला, आर्थिक भरभराट झाली. खूप महत्वपूर्ण मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर विषमतेचा अंत झाला. जी विषमतेवरतीच फ्रान्सची काय होती, फ्रान्स उभं राहिलेलं होतं. अतिशय जिथं प्रचंड विषमता असते ना तिथंच ही क्रांती घडून येते, लक्षात घ्या. आणि क्रांतीस पोषक वातावरण सुद्धा तिथंच तयार होतं आणि अशीच पोषकता या फ्रान्समध्ये निर्माण झाली आणि त्याचंच फलस्वरूप म्हणजे काय झालं, फ्रान्सची क्रांती घडून येण्यामध्ये झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रातिनिधिक लोकशाहीचा विकास झाला. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, द्विग्रही कायदेमंडळ निर्माण केलं, राज्यघटना निर्माण केली, स्वतःची न्यायालय स्थापन केली, निवडणुकीचं तत्व अवलंबलं. जे आजपर्यंत बघितलं आपण की हाऊस ऑफ कॉमन्सची सभाच झालेली नव्हती, जनरल बॉडीची, ती त्यांनी बोलवलेली दिसून येते. मतदानाचा अधिकार देण्यात आला, जनतेच्या हाती प्रतिनिधित्व देण्यात आलं, हे यातून आपल्याला समजतं. त्याच्यानंतर पुढं नेपोलियन सारख्या व्यक्तीचा उदय झाला. कारण की ज्यावेळेस फ्रान्स विकसित झाला त्याच्यामध्ये थोडेसे लोकशाहीमध्ये काय झालेले, त्यांच्या फ्रान्समधल्या कायदेमंडळ आणि संचालक मंडळ जे होतं ना त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, वादविवाद निर्माण झाले. याचाच फायदा घेऊन काय केलं त्यानं, नेपोलियननं संचालक मंडळ 9 नोव्हेंबर 1799 नष्ट करून टाकलं, बरखास्त करून टाकलं आणि स्वतःच कॉन्सुलेटच्या माध्यमातून सत्ता हाती घेतली आणि 1804 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक सुद्धा करून घेतला आणि राजा म्हणून स्वतःला ग्राह्य केलं. म्हणजे एक स्थित्यंतर होत असतं, कधी राजेशाहीकडून लोकशाहीकडे, प्रातिनिधिक लोकशाहीकडे वाटचाल, परत कधी कधी राजेशाहीकडचा वाटचाल दिसते कधी तिकडं. परंतु त्याच्याही नंतर काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. परंतु ही एक जननी आहे, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून वाटचाल आहे, एक नांदी आहे, ती म्हणून सुद्धा आपण या फ्रेंच राज्यक्रांतीकडे
पाहू शकतो. फ्रान्सला आर्थिक सुबत्ता निर्माण झाली. ओके, त्यांच्यामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना उदयास आली. म्हणजे ही क्रांती खऱ्या अर्थाने संरक्षणात्मक आणि सनदशीर मार्गाची पण होती. ओके, ही फ्रान्समध्येच का घडून आली? कोणी घडवून आणली? तर थर्ड इस्टेट नावाचा जो काही वर्ग होता, त्या थर्ड इस्टेटनं काय झालं होतं, ही फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणली. फार मोठ्या प्रमाणामध्ये थर्ड इस्टेट मधला मध्यमवर्ग घटक होता आणि मध्यमवर्ग त्याच्यामध्ये येत होते. तर त्यांनी काय केलं, या बोजाखाली न दबता काय केलं, हे घडून आणलेलं दिसून येतं. आता फ्रान्समध्येच का घडून आली, दुसऱ्या राष्ट्रामध्ये का लगेच घडून आलेली नाही? तर त्याचंही उत्तर इथं ते सांगता येईल की युरोप खंडात राजाची हुकुमशाही आणि शेतकऱ्यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणामध्ये चाललेली. अशा परिस्थितीमध्ये फ्रान्समध्येच क्रांती घडवून येण्यासाठी वातावरण पोषक होतं. आता हे जे ग्रँट नावाचं एक इतिहासकार मत व्यक्त करतात, क्रांतीच्या वेळेचा विचार करत असताना फ्रान्समधील लोकांना युरोपातील इतर देशातील लोकांच्या मानाने जास्त हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. अशी कोणीही कल्पना करू नये की फ्रान्समधील लोकांना हालअपेष्टांची इतरांपेक्षा जास्त जाणीव होती. याचा अर्थ एवढाच की आपल्या हालअपेष्टांची कारणे नष्ट करणं हेच खऱ्या अर्थाने फ्रान्सचं उद्दिष्ट असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं आपण ही फ्रेंचची राज्यक्रांती पाहिलेली आहे. जर कोणाचे काही प्रश्न असतील राज्यक्रांतीच्या परिणामावरती तर आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. ओके, धन्यवाद.